छगन भुजबळ हे नाव मागील महिनाभरात बरंच चर्चेत आहे. नरेंद्र मोदी, राहुल गांधी, शरद पवार, देवेंद्र फडणवीस हे राजकीय नेते जसे सारखेच बातम्यांमध्ये किंवा चर्चेत असतात, अगदी त्याचप्रमाणे कमी अधिक प्रमाणात का होईना छगन भुजबळ ही कायम चर्चेत असतात. स्वतःला ओबीसी नेता म्हणून घेणारे भुजबळ ओबीसींच्या प्रश्नावर अधिकारवाणीने बोलतात. बरीच वर्ष राज्याचं उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद भूषवलेल्या छगन भुजबळांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. मुंबई शहराविषयी त्यांना इत्थंभूत माहिती आहे. त्याशिवाय नाशिक जिल्हा तर त्यांचा बालेकिल्लाच मानला जातो. पण मुंबईतील माझगाव भागातून 2दा आणि नाशिकच्या येवल्यातून 4 वेळा आमदार झालेल्या छगन भुजबळांसाठी पुढची निवडणूक काहीशी अडचणीत आणणारी ठरणार अशी चिन्ह आहेत. आता शरद पवारांनी येवल्यात माणिकराव शिंदेंना पुरवलेली ताकद आणि छगन भुजबळ यांची मराठा विरोधक अशी बनत चाललेली छबी यामुळे छगन भुजबळ येवल्यात पडतील का या चर्चांना उधाण आलंय. त्याविषयीच डिटेल आढावा घेणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. छगन भुजबळ सध्या मराठा आरक्षण मुद्द्यामुळे बरेच चर्चेत आहेत. मागील 2.5 महिन्यात मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन आणि उपोषणाच्या माध्यमातून बऱ्याच खटपटी केल्या आहेत. सरकारला धारेवर धरण्याची एकही संधी त्यांनी सोडलेली नाहीये. अशातच छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांची मागणी रास्त नाही असं म्हणत रान तापवलंय. मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी चुकीची आहे, त्यामुळे ओबीसी प्रवर्गात आधीच समाविष्ट असलेल्या जातींवर अन्याय होईल अशी मांडणी छगन भुजबळ करतायत. तर कुणबी मराठे हे ओबीसीचाच एक भाग असून मागील 40 वर्ष मराठ्यांचं आरक्षण खाण्याचं काम ओबीसींनी केलं असं वक्तव्य नुकतंच मनोज जरांगे पाटलांनी केलंय. एकूणच भुजबळ विरुद्ध जरांगे पाटील अशी खुली लढाईच मराठा आरक्षणाच्या निमित्ताने सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. गावोगावच्या ओबीसी बांधवांमध्ये मराठ्यांविषयी कुठलीच अडी किंवा भीती नसून भुजबळ आणि इतर ओबीसी नेते उगाच ओबीसींच्या मनात भीती निर्माण करतायत असं जरांगे पाटील म्हणतायत. राज्यातील तमाम ओबीसी नेते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध करत असून हा विरोध आता दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मराठ्यांना सरसकट आरक्षण देणार असं काही बोललो नसल्याचं बुधवारी सांगितलं. यावर मनोज जरांगे पाटलांनी 24 डिसेंबर नंतर सरकारला जे काही सांगायचंय ते सांगू अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान या मराठा विरुद्ध ओबीसी मुद्द्याला हात घालणाऱ्या छगन भुजबळांना पुढच्या निवडणुकीत मराठ्यांची ताकद दाखवून देऊ असा इशारा अनेक मराठा बांधवांनी दिलाय. त्यामुळं भुजबळ येत्या निवडणुकीत निवडून येण्याच्या शक्यता किती आहेत याचा थोडक्यात आढावा घेणं गरजेचं ठरतं. तर येवला मतदारसंघातून छगन भुजबळ मागील 4 निवडणुका जिंकल्या आहेत. म्हणजे 2004 ते 2024 असं 20 वर्ष येवल्यात निर्विवाद भुजबळांचं वर्चस्व आहे. त्याआधी 1990 साली काँग्रेसचे मारुती पवार तर 1995 आणि 1999 साली शिवसेनेचे कल्याणराव पाटील या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले. भुजबळांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसैनिकांच्या रोषाचा सामना त्यांना करावा लागला होता. गृहमंत्री असताना त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेचे आदेश दिले होते. त्याचा रागही शिवसैनिकांमध्ये होताच. 1996च्या विधानसभा निवडणुकीत भुजबळांचा पराभव झाला तो शिवसैनिकांच्या याच भूमिकेमुळे. त्यानंतर मात्र शरद पवारांच्या साथीत छगन भुजबळांनी राजकारणाच्या आखाड्यात विजयाचं गणित जमवून आणलं. नाशिकमध्ये भुजबळांनी जम बसवला तो प्रामुख्यानं विकास कामांमुळे. रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधा देण्यासोबतच रोजगार निर्मितीच्या क्षेत्रातही भुजबळांनी भरीव काम केलं. द्राक्ष आणि वाईन उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले. शिवाय येवला पैठणीला मोठी बाजारपेठ मिळवून दिली. मतदारसंघातील जातीय गणित सांभाळताना त्यांनी ओबीसी बांधवांसोबत मराठा आणि दलित बांधवांचीही मोड बांधली. त्यामुळेच मोदी लाटेच्या काळात आणि भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगात जाऊन आल्यानंतरही भुजबळ निवडून येऊ शकले. मतदारसंघातील चांगला जनसंपर्क ही भुजबळांची जमेची बाजू आहे. शेजारीच असलेल्या नांदगाव मतदारसंघात त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळ हे सुद्धा 2 वेळा निवडून आले होते. मागील 2 निवडणुकात शिवसेनेच्या सुहास कांदे यांनी त्यांचा पराभव केला. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा क्षेत्रात मात्र मागील 10 वर्षात भुजबळ गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळत आहे. छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी 2दा प्रयत्न करूनही नाशिक लोकसभेची जागा त्यांना जिंकता आलेली नाहीये. मागील 10 वर्षात नाशिक आणि दिंडोरीतील 12 विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाढल्या आहेत. भुजबळांच्या येवला मतदारसंघाचा विचार करता राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट आणि सरसकट मराठा आरक्षणाला विरोध या गोष्टींमुळे भुजबळ अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीशी असलेला दलित, मराठा आणि मुस्लिम मतदार यावेळी विभागला जाईल.
जर शरद पवार गटाने ही जागा शिवसेनेला देऊ केली तर त्या ठिकाणी शिवसेनेला राष्ट्रवादीची ही वाढीव मतं मिळू शकतील। याशिवाय माणिकराव शिंदे हे नाव सुद्धा शरद पवार गटातर्फे छगन भुजबळ यांच्या विरोधात चर्चेत आहे। पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी येवला, बीड, जळगाव, कोल्हापूर इथं सभा घेतल्या होत्या। तेव्हा पवारांनी येवल्यातून माणिकराव शिंदे, बीडमधून संदीप क्षीरसागर आणि बबन गीते, जळगावमधून एकनाथ खडसे आणि कोल्हापूरमध्ये छत्रपती घराण्यातील शाहू छत्रपती यांना जवळ केल्याचं पाहायला मिळालं। माणिकराव शिंदे हे पेशाने वकील असून त्यांनी भुजबळ यांना 2004 साली येवल्यातून उमेदवारी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती। पुढे भुजबळ तुरुंगात असताना 2019च्या विधानसभेसाठी माणिकराव शिंदे यांना तिकीट मिळेल अशी आशा होती, मात्र त्याआधी भुजबळांची सुटका झाली आणि त्यांनाच येवल्यातून तिकीट मिळालं। 2019च्या निवडणुकीत शिंदेंनी शिवसेनेच्या पवार यांना मदत केल्याबद्दल पक्षानं त्यांच्यावर कारवाई करत पक्षाबाहेर काढलं, मात्र नंतर काही दिवसांनी या गोष्टीत समझोता झाला। आता भुजबळ अजित पवार गटासोबत गेलेले असताना माणिकराव शिंदे यांनी शरद पवार गटाकडून निवडणुकीसाठी दावेदारी सिद्ध केली आहे। भुजबळ ओबीसी नेते असल्याचा फक्त आव आणतात, ओबीसी मतदारांची आठवण त्यांना फक्त निवडणुकीत येते असं म्हणत भुजबळांना ओबीसी आणि मराठा बांधव मिळून येत्या निवडणुकीत धडा शिकवतील असंही माणिकराव शिंदे म्हणतात। छगन भुजबळ यांची मतदारसंघात वैयक्तिक ताकद असली तरी त्यांचं अवमूल्यन करण्यासाठी भाजप, शरद पवार गट आणि ठाकरे गटही यावेळी प्रयत्नशील असतील। लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाच्या उमेदवाराचं काम करायला भुजबळ कसे राजी होणार हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं असेल। असो, या ठिकाणी दुसरा मुद्दा आहे तो मराठा मतदारांचा। मनोज जरांगे पाटलांना आरक्षणाच्या मुद्द्यावरून वारंवार अंगावर घेणाऱ्या छगन भुजबळांविरुद्ध मराठा समाज बांधवांमध्ये रोष निर्माण होत आहे। मागील काही दिवसात बच्चू कडू, एकनाथ शिंदे, शंभूराजे देसाई या महायुतीतील सहभागी नेत्यांनी भुजबळांना मराठा आरक्षणाविरोधात जबाबदारीने बोलण्याच्या सूचना केल्या आहेत। 15 नोव्हेंबर नंतर मनोज जरांगे यांचा आरक्षण प्रश्नी महाराष्ट्र दौरा सुरू होईल, त्याही वेळी ते छगन भुजबळांवर टीका करतीलच। एकूणच काय, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, लढत आहोत हे दाखवताना भुजबळ अप्रत्यक्ष मराठा बांधवांना चुचकारत आहेत। शिंदे सरकारकडून मराठा आरक्षण प्रश्न व्यवस्थित मार्गी लागला तर भुजबळांना त्याचा फायदा होऊ शकतो, मात्र तसं झालं नाही तर मराठा मतदारांचा रोष त्यांना निवडणुकीत पराभवाची चव चाखायला लावू शकतो। सगळंच ओबीसी मतदान भुजबळांना पडेल किंवा सगळंच मराठा मतदान भुजबळांच्या विरोधात पडेल असं नाही, मात्र आजच्या बेभरवशी राजकारणात कुणावरच विसंबून राहता येणार नसल्यानं छगन भुजबळांना स्वतःच्या विजयाचा मार्ग स्वतःच मेहनतीने शोधावा लागेल एवढं खरंय। येत्या 17 नोव्हेंबरला भुजबळांनी अंबड येथे ओबीसी महामोर्चाला जमण्याची ओबीसी समाज बांधवांना हाक दिली आहे। खरं तर भुजबळांनी याआधी अनेकदा लोक अंगावर घेण्याची भूमिका घेतली आहे, पण यावेळेस मराठा आंदोलकांना थेट चुचकारणं हा त्यांचा ओबीसी ध्रुवीकरणाचा यशस्वी डावपेच ठरतो की राजकीय आत्मघात हे येणाऱ्या काळात लक्षात येईलच। पण तुम्हाला काय वाटतंय, छगन भुजबळ येत्या विधानसभा निवडणुकीत येवल्यातून विजयी होतील का पडतील? मराठा आंदोलक विरोधी त्यांच्या भूमिकेचा त्यांना तोटा होईल की फायदा? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, सोबतच आपले विषय जुभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।